श्रावणातील दुसरा सोमवार. मंदिरात सगळे भक्त महादेवाकडे आपल्या इच्छा घेऊन आले होते. पण एका गरीब भक्ताने शिवलिंगासमोर अशी प्रार्थना केली, जी ऐकून स्वतः महादेव प्रसन्न झाले. त्याच्याकडे ना धन होते, ना मोठे घर, ना सोन्या चांदीची पूजा सामग्री, फक्त अढळ श्रद्धा. पण त्या एका भक्तीमुळे त्याच्या आयुष्यात असा चमत्कार घडला की संपूर्ण गाव थक्क झाले. शेवटी महादेवाने त्याला कोणते वरदान दिले आणि त्या भक्ताची खरी परीक्षा नेमकी कशी झाली, चला ऐकूया श्रावणी सोमवारची ही भक्तिमय कथा. हर हर महादेव. हिंदू धर्म परंपरेत श्रावण महिना हा भगवान शिवाच्या भक्तीसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात सोमवारच्या दिवशी शिवपूजन, अभिषेक, बेलपत्र अर्पण, महामृत्युंजय मंत्राचा जप, शिवनामस्मरण आणि उपवास करण्याची परंपरा अनेक भक्त पाळतात. श्रावणातील प्रत्येक सोमवार भक्तासाठी विशेष मानला जातो. या महिन्यात सोमवारच्या दिवशी शिवपूजन, अभिषेक, बेलपत्र अर्पण, महामृत्युंजय मंत्राचा जप, शिवनामस्मरण आणि उपवास करण्याची परंपरा अनेक भक्त पाळतात. श्रावणातील प्रत्येक सोमवार भक्तासाठी विशेष मानला जातो. भक्त आपल्या मनातील इच्छा महादेवांसमोर ठेवतात आणि मनोभावे प्रार्थना करतात. पण महादेवांना आपल्या भक्तांकडून नेमके काय हवे असते? मोठमोठ्या पूजा, सोन्या चांदीचे दागिने, महागडी फळे फुले, की फक्त निर्मळ मन आणि खरी श्रद्धा? याच प्रश्नाचे उत्तर देणारी ही कथा आहे. ही कथा लोकपरंपरेवर आधारित भक्तिमय कथा म्हणून ऐकावी. तिच्यातून मिळणारा मुख्य संदेश आहे, देवापुढे दिखावा नाही, तर मनातील श्रद्धा आणि चांगले कर्म महत्त्वाचे आहेत. शिवपूर गावातील गरीब भक्त. एकेकाळी डोंगराच्या कुशीत एक छोटेसे गाव होते. गावाचे नाव होते शिवपूर. गावाच्या एका टोकाला एक जुने शिव मंदिर होते. मंदिर खूप मोठे नव्हते, पण तेथील शिवलिंग अत्यंत प्राचीन मानले जात होते. श्रावण महिना सुरू झाला की मंदिरात सकाळपासून भक्तांची गर्दी व्हायची. कोणी दूध घेऊन यायचे, कोणी फुले, कोणी बेलपत्र, तर कोणी विविध नैवेद्य घेऊन यायचे. त्याच गावात शिवदास नावाचा एक गरीब भक्त राहत होता. शिवदास रोज सकाळी उठून सर्वप्रथम महादेवांचे नाम घ्यायचा. त्याचे घर मातीचे होते. घरात फारशी संपत्ती नव्हती. 2 वेळचे जेवण मिळणेही कधी कठीण झाले होते. पण त्याच्या मनात एक मोठी श्रीमंती होती, महादेवांवरील अढळ श्रद्धा. शिवदास रोज मंदिरात जायचा. त्याच्याकडे दूध आणण्यासाठी पैसे नसले तर तो फक्त एक बेलपत्र घेऊन यायचा. बेलपत्रही मिळाले नाही तर मंदिराच्या अंगणात बसून शिवलिंगाकडे पाहत म्हणायचा, देवा, माझ्याकडे तुला देण्यासाठी काही नाही, पण माझे मन तुझ्या चरणी आहे. आणि त्यानंतर तो शांतपणे महादेवाचे नामस्मरण करायचा. श्रावणातील दुसरा सोमवार. काही दिवसात श्रावणातील दुसरा सोमवार उजाडला. त्या दिवशी शिवपूर गावात विशेष उत्साह होता. पहाटेपासून मंदिराच्या घंटा वाजत होत्या. भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. मंदिर फुलांनी सजवले होते. शिवलिंगावर अभिषेक सुरू होता. सगळे भक्त आपापल्या मनोकामना घेऊन आले होते. कोणी मुलांच्या शिक्षणासाठी प्रार्थना करत होते, कोणी घरातील संकट दूर व्हावे म्हणून प्रार्थना करत होते, कोणी आरोग्य आणि सुखासाठी महादेवांना साकडे घालत होते. शिवदास मात्र हातात फक्त काही ताजी बेलपत्र घेऊन मंदिरात आला. तो शिवलिंगासमोर बसला, डोळे मिटले आणि म्हणाला, महादेवा, मला आज तुझ्याकडे काही मागायचे नाही. त्याच्याजवळ बसलेल्या एका भक्ताला हे ऐकून आश्चर्य वाटले. तो म्हणाला, अरे शिवदासा, तू इतका गरीब आहेस, मग आज काही मागत का नाहीस? शिवदास हसला. तो म्हणाला, मागायचे असेल तर एकच मागेन, माझी श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नकोस. त्या भक्ताने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. महादेवाची परीक्षा. त्या दिवशी मंदिरात एक वृद्ध साधू आला. त्याच्या अंगावर साधे वस्त्र होते, हातात कमंडलू होते आणि चेहऱ्यावर शांत भाव होते. तो मंदिराच्या बाहेर बसला. अनेक भक्त त्याच्या जवळून पुढे गेले. कोणी त्याच्याकडे लक्ष दिले नाही. काही वेळाने साधूने हळू आवाजात विचारले, बाळा, मला थोडे पाणी मिळेल का? काही भक्तांनी त्याचे बोलणे ऐकले, पण ते पूजा करण्यात व्यस्त होते. शिवदासने मात्र ते ऐकले. तो ताबडतोब उठला. त्याने आपल्या जवळ असलेले पाणी साधूला दिले. साधूने पाणी घेतले आणि म्हणाला, बाळा, तुझ्याकडे स्वतःसाठी पाणी आहे का? शिवदास हसला. माझी काळजी करू नका महाराज, आधी आपण पाणी प्या.
साधूने त्याच्याकडे शांतपणे पाहिले, नंतर म्हणाला, देवाकडे आज काय मागणार? शिवदास म्हणाला, देवाने मला जे दिले आहे त्यासाठी मी त्याचे आभार मानेन. मागण्यापेक्षा मला त्याची भक्ती करण्याची शक्ती हवी. साधू काहीच बोलला नाही, फक्त हसला. अचानक आलेले संकट. पूजा संपल्यानंतर शिवदास मंदिरातून घरी निघाला. आकाश अचानक काळवंडले. काही क्षणात मुसळधार पाऊस सुरू झाला. गावाजवळील नदीला पूर आला. गावातील अनेक लोक सुरक्षित ठिकाणी जाऊ लागले. शिवदासने पाहिले की गावातील एका वृद्ध व्यक्तीला चालणे कठीण जात आहे. तो स्वतःच्या त्या घराकडे न जाता त्या वृद्धाला आधार देण्यासाठी धावला. त्याने वृद्धाला सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. त्यानंतर त्याला आठवले की गावातील एका गरीब कुटुंबाच्या घराजवळ पाणी साचले आहे. तो तिकडे गेला. तेथील लोकांना सुरक्षित ठिकाणी आणण्यासाठी त्याने मदत केली. रात्र झाली, पाऊस थांबला, पण शिवदास मात्र थकून मंदिराच्या ओट्यावर येऊन बसला. त्याच्या अंगावर पावसाचे पाणी होते, पोटात अन्न नव्हते, पण त्याच्या ओठांवर एकच शब्द होता, ओम नमः शिवाय. मंदिरातील अद्भुत अनुभव. रात्री मंदिरात कुणीही नव्हते. शिवदास शिवलिंगासमोर बसला. तो म्हणाला, महादेवा, आज मी तुला काही मागितले नाही, पण जर माझ्या हातून कोणाला मदत झाली असेल तर ती सेवा तुझ्या चरणी अर्पण करतो. अचानक मंदिरात मंद घंटानाद झाला. शिवदासचे डोळे उघडले. मंदिरात एक दिव्य शांत प्रकाश पसरल्यासारखा त्याला जाणवला. समोर तोच वृद्ध साधू उभा होता. शिवदासने हात जोडले. महाराज, आपण इथे? वृद्ध साधू हसला. शिवदासा, तू मला ओळखले नाहीस? शिवदास काही बोलण्याआधीच त्या साधूचे रूप बदलू लागले. मंदिरात दिव्य प्रकाश पसरला. जटाधारी नीलकंठ, मस्तकी चंद्र, गळ्यात नाग आणि हातात त्रिशूळ असलेले भगवान शिव त्याच्यासमोर प्रगट झाल्याचा भक्तिमय अनुभव शिवदासला आला. शिवदास भावुक झाला. तो महादेवांच्या चरणी नतमस्तक झाला. महादेवाचे वरदान. महादेव म्हणाले, शिवदासा, तू आज माझ्याकडे धन मागू शकला असतास, तू मोठे घर मागू शकला असतास, तू सुख संपत्ती मागू शकला असतास, पण तू काहीही मागितले नाहीस. संकटात असलेल्या लोकांची सेवा केलीस. तू एका अनोळखी वृद्धाला पाणी दिलेस. तू स्वतःच्या अडचणी विसरून इतरांना मदत केलीस. म्हणून तुझी भक्ती मला प्रिय झाली. शिवदासच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, महादेवा, माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा. महादेव म्हणाले, ज्याच्या मनात दुसऱ्यांसाठी करुणा आहे त्याची भक्ती व्यर्थ जात नाही. यानंतर महादेवांनी त्याला वरदान दिले, तुझ्या घरात अन्नाची कमतरता राहणार नाही. तुझ्या हातून इतरांची सेवा होत राहो आणि सर्वात महत्त्वाचे, तुझ्या मनातील श्रद्धा सदैव अखंड राहो. शिवदासने हात जोडले. त्याने म्हटले, महादेवा, मला मिळालेले वरदान मी फक्त माझ्यासाठी वापरणार नाही, गावातील गरजू लोकांसाठीही माझे घर सदैव खुले राहील. महादेव प्रसन्न झाले. दुसऱ्या दिवशी घडलेला बदल. सकाळ झाली. शिवदास मंदिराच्या बाहेर बसलेला होता. त्याला वाटले की रात्रीचा अनुभव कदाचित स्वप्न असेल, पण घरी गेल्यावर त्याने पाहिले की घराच्या अंगणात त्याच्या शेतमालाचा मोठा साठा पडला होता. गावातील काही शेतकऱ्यांनी त्याला सांगितले, शिवदासा, कालच्या पावसात आमच्या शेतातील काही माल वाचला. आम्हाला वाटले हा माल तुला उपयोगी पडेल, म्हणून आम्ही तुला देण्यासाठी आणला. शिवदासच्या डोळ्यात पाणी आले. त्याला महादेवांचे शब्द आठवले. त्याने त्या मालातील काही भाग गावातील गरीब कुटुंबांना वाटला. गावकऱ्यांना समजले सत्य. काही दिवसात शिवदासच्या आयुष्यात बदल दिसू लागला. त्याचे काम वाढले. शेतात चांगले उत्पन्न मिळू लागले. पण त्याच्या स्वभावात कोणताही गर्व आला नाही. पूर्वी जसा तो मंदिरात बेलपत्र घेऊन यायचा तसाच आता देखील यायचा. कोणी त्याला विचारायचे, तुला महादेवांनी वरदान दिले, मग आता मोठी पूजा का करत नाही? शिवदास हसायचा आणि म्हणायचा, महादेवांना मोठी पूजा नको, मन मोठे हवे. ही गोष्ट संपूर्ण गावात पसरली. लोकांनी शिवदासकडून एक गोष्ट शिकली, देवाची भक्ती म्हणजे केवळ मंदिरात जाऊन पूजा करणे नाही, गरजू व्यक्तीला मदतीचा हात देणे ही सुद्धा भक्तीच आहे. श्रावणी सोमवारचे महत्त्व. श्रावण सोमवारच्या दिवशी अनेक भक्त भगवान शिवाची पूजा करतात. परंपरेनुसार या दिवशी शिवलिंगावर जल अर्पण केले जाते, बेलपत्र वाहिले जाते आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला जातो. परंतु कोणतीही पूजा करताना श्रद्धा, स्वच्छता आणि आपल्या घरातील व स्थानिक परंपरेचे पालन करणे महत्त्वाचे आहे.
उपवास प्रत्येकाच्या आरोग्य आणि परिस्थितीनुसार असावा. उपवास करणे शक्य नसल्यास साधी सात्विक भक्ती आणि शिव नामस्मरणही करता येते. महादेवांची भक्ती म्हणजे भीती नव्हे तर श्रद्धा, संयम, करुणा आणि चांगले आचरण. या कथेतून मिळणारी शिकवण. या कथेतून आपल्याला अनेक सुंदर संदेश मिळतात. श्रद्धा मनापासून असावी. देवाला आपण काय अर्पण केलेले यापेक्षा कोणत्या भावनेने अर्पण केले हे महत्त्वाचे आहे. शिवदासकडे मोठी पूजा सामग्री नव्हती, पण त्याच्याकडे मनापासूनची श्रद्धा होती. संकटात दुसऱ्यांची मदत करा. आपण अडचणीत असतानाही जर एखाद्या गरजू व्यक्तीला मदत केली तर ते खरे माणुसकीचे लक्षण आहे. भक्तीमध्ये अहंकार नसावा. मी एवढी मोठी पूजा केली, मी एवढे दान केले असा अहंकार भक्तीची सुंदरता कमी करतो. देवाकडे फक्त मागण्यासाठी जाऊ नका. देवाने आपल्याला जे दिले आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. चांगले कर्म कधीही वाया जात नाही. प्रामाणिकपणा, दया, सेवा आणि करुणा हीच खरी संपत्ती आहे. दुसऱ्या श्रावणी सोमवारी काय करू शकता? श्रावणातील सोमवार भक्तिभावाने साजरा करण्यासाठी तुम्ही आपल्या परंपरेनुसार काही साध्या गोष्टी करू शकता. सकाळी स्वच्छ स्नान करून भगवान शिवाचे स्मरण करा. शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण करा. बेलपत्र अर्पण करताना श्रद्धेने ओम नमः शिवाय म्हणा. शिवमहिमा स्तोत्र, शिवाष्टक किंवा आपल्या आवडीचे शिवस्तोत्र म्हणू शकता. ज्यांना उपवास करायचा आहे त्यांनी आपल्या आरोग्याचा आणि घराच्या परंपरेचा विचार करून तो करावा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला शक्य असेल ती मदत करा. कारण मंदिरात केलेली पूजा आणि माणसामध्ये केलेली सेवा दोन्हींमध्ये भक्तीचा भाव असणे महत्त्वाचे आहे. कथेला भावनिक शेवट. श्रावणातील दुसरा सोमवार संपला. शिवदास रोजप्रमाणे मंदिरात गेला. त्याने शिवलिंगासमोर बेलपत्र ठेवले, डोळे मिटले आणि शांतपणे म्हणाला, महादेवा, तू मला संपत्ती दिली त्याबद्दल धन्यवाद. पण माझी सर्वात मोठी संपत्ती म्हणजे तुझ्यावरची श्रद्धा. ती कधीही माझ्यापासून दूर जाऊ देऊ नकोस. मंदिरातील घंटा मंद आवाजात वाजली. शिवदासने डोळे उघडले. त्याच्या चेहऱ्यावर समाधान होते. त्याला समजले होते महादेवाकडून मिळणारे सर्वात वरदान म्हणजे मनातील भक्ती, चांगले कर्म आणि योग्य मार्गावर चालण्याची शक्ती. म्हणूनच श्रावणातील सोमवार हा केवळ पूजा करण्याचा दिवस नाही तर आपल्या मनातील अहंकार दूर करून श्रद्धा, सेवा आणि माणुसकी वाढवण्याचा दिवस आहे. अंतिम संदेश. प्रिय भक्तांनो, या कथेतून एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. महादेवांना महागडी पूजा नको, त्यांना निर्मळ मन प्रिय आहे. तुमच्याकडे भरपूर असेल तर दान करा. कमी असेल तर प्रेमाने वाटून खा. एखादा दुःखी असेल तर त्याला धीर द्या. एखादा गरजू असेल तर शक्य असेल ती मदत करा. आणि सर्वात महत्त्वाचे, ओम नमः शिवाय या नामस्मरणासोबत आपल्या कर्मातही शिवत्व आणण्याचा प्रयत्न करा. श्रावणातील दुसऱ्या सोमवारच्या या भक्तिमय कथेतून महादेव आपल्याला हा संदेश देतात. श्रद्धा ठेवा, चांगले कर्म करा आणि संकटातही माणुसकी सोडू नका. हर हर महादेव. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर ती आपल्या कुटुंबातील आणि मित्रपरिवारातील शिवभक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. भगवान महादेवांची कृपा सर्वांवर सदैव राहो. हर हर महादेव.